अरे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा। मुंबईचे जितके पण सुप्रसिद्ध मंडळ आहेत, जितके पण सुप्रसिद्ध गणपती आहेत, म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी किंवा गोड गणपती, हे जितके पण गणपती आहेत ना, तो जो घडवणारा मूर्तिकार आहे त्यांनीच ही मूर्ती देखील घडवलेली आहे, वसईचा महाराजा। आता ही पुढची मूर्ती जी आहे ना, ही शरयूसाठी एक सरप्राईज असेल, कारण का शरयूला कृष्ण भगवान खूप आवडतात। गणपती आणि हा चलचित्र। मी लहान असताना इकडे लाईन लावायचो, चलचित्र बघायचो। आंबेडकर नगरचा राजा, दत्तनगरचा राजा, जो आता नालासोपाराचा महागणपती झालाय। शो मध्ये शिवाजी महाराजांवर आहे, त्यांच्या किल्ल्यांच्या बाबतीत आहे, अजून कचरा नाही करायचं त्याच्यावर आहे। 5 पायरीच्या राजाकडे आलोय आणि आम्हाला थेट आरती इथे मिळाली आहे। विरारचा महाराजा हा सेम टू सेम लालबागच्या राजासारखा आहे, सेम टू सेम। आता विरारचा सम्राट। मला पर्सनली खूप जास्त ही मूर्ती आवडते। हे का मी बोलतोय ते तुम्ही स्वतः बघा। कमाल डेकोरेशन आहे, विरारचा विधाता नक्की या। दिवसभर फिरून म्हटलं की थोडंसं घरी जाऊया, जेवूया, आणि हे सगळं बघा, हे सगळं मी चेंज केलं, आउटफिट चेंज केलं। तर करंटली आम्ही आहोत विरारच्या राजाकडे। ही इतक्याशा गल्लीमध्ये किती मोठी मूर्ती राहते माहिती आहे, तुम्हाला दाखवतो। नगीनदासचा राजा तर झाला, आता नगीनदासचा महाराजा। 4 वाजले आणि आता जाऊन आमचं दर्शन कंप्लीट झालंय। आम्ही जवळपास 20 गणपतींचं दर्शन घेतलंय आणि जो 21वा गणपती आहे तो आमच्या जवळचा, आमच्या एरियातला, म्हणजे विनायक नगरचा राजा बघा। तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता।